स्वतःच्या कवितेतील स्त्रीविषयी. योगभ्रष्ट या संग्रहात किनारे या कवितेपासून पुढे काही कवितांतून स्त्रीविषयक ओढ व्यक्त झालेली दिसते. ही ओढ शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची आहे. कवीने आतापर्यंत काळ्या निळ्या रंगाचं आयुष्य अनुभवलेलं असतं. आता त्याच्या डोळ्यात जमलेल्या चिकट रक्तावर निळा प्रकाश पसरतो आहे असं त्याला वाटतं. ही जाणीव त्याला भोवतीच्या अमर्याद समुद्रावर पसरलेला मरणाचा तेलकट गाळ पाहत असताना होते. हे विशेष. तो कुणाशी तरी मनाने संबंध साधण्याचा प्रयत्न करतो आहे. माझे हात मध्येच थकले तर किनारे जवळ कसे येतील याची चिंता करतो आहे. आपणच पलीकडे जायचे आहे. आपण दुसऱ्याशी बोलत असतो, पण दुसरा आपले बोलणे ऐकतो आहे की नाही, की तो तिसऱ्याशी मनातल्या मनात बोलतो आहे हे आपल्याला कळत नाही. पण आपण बोलतो तेव्हा ही शक्यता आपण गृहीत धरतो. अशा वेळी बोलणं, ऐकणं, बोलणं यात सामंजस्य नसतं. देठ तुटलेल्या शहरात संवाद साधणं ही एक प्रयत्नसाध्य गोष्ट होऊन बसते. या संवादाच्या खुणा एक निराधार नृत्य, रस्ते, सूत्र, एक नक्षत्रांची रात्र या कवितांमधून आढळतात. एक पुरुष आणि एक स्त्री यांचा संबंध नेमका कोणत्या स्वरूपाचा असतो? कवीला या संबंधाची व्याख्या करता येत नाही. तो म्हणतो, भाषा किती अर्थहीन शस्त्र असते अंधार भेदण्यासाठी, परंतु संबंधात शरीराचा अडसर असतो असं त्याला वाटतं. तो देह विसर असं सांगतो. देह विसरणं अशक्य असतं. देहाला देहाची ओढ असते. एक देह दुसऱ्या देहाचे अन्न असतो. देह भूक असतो आणि देहच भुकेचे अन्नही असतो. कवी देहाचा असा विचार करू लागतो तेव्हा त्याला स्वतःच्या काळ्या रक्ताचा आक्रोश ऐकू येतो. तो रक्तातील वादळाचा झणझणाट ऐकतो. तो रुंद पात्याची तलवार कमरेपासून डोक्यापर्यंत फिरताना अनुभवतो. तो स्वतःच्या शरीरात हिंडणारी तरस पाहतो. त्याच्या शरीराची अदम्य हाक तो ऐकतो आणि म्हणतो, ये भुकेल्या श्वापदाप्रमाणे आणि तुटून पड माझ्यावर. कामात्मक ओढ ही जीवनाच्या ओढीचं चिन्ह आहे. मरण कल्पनेच्या विरुद्ध वापरलं जाण्याचं साधन आहे. अर्थ देण्याचा प्रयत्न आहे. ही ओढ या कवितांतून जैविक पातळीवर राहते. तिचे शृंगार किंवा प्रणय यात रूपांतर होत नाही. शृंगार आणि प्रणय या संस्कृतीने आणि विशिष्ट सामाजिक व्यवस्थेने दिलेल्या संकल्पना आहेत. जैविक जाणीवेचे उन्नयन करण्याचा मनुष्याने सततच प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत कवीने मनुष्य हा ॲनिमल आहे असं म्हटलं होतं. पुढे त्याने अशी घोषणाही केली होती, शरीर हेच सत्य, शरीराच्या सर्व प्रेरणा पवित्र. शरीराला अन्न पाहिजे, शरीराला दुसरे शरीर पाहिजे.
मनुष्य जैविक पातळीवर राहू शकत नाही. दुसरे शरीर केवळ कामक्षुधेची पूर्ती करण्यासाठी असत नाही याचे भान कवीला येते. दुसरे शरीर हवे आहे ते आपल्या अस्तित्वाच्या अर्थासाठी. भयान रिक्त आकाशाखाली तो आपले अधांतरी असलेले आयुष्य पाहतो आणि त्याला दुसऱ्या शरीराच्या आधाराची आवश्यकता वाटते. म्हणजे माणसे एकत्र राहतायत ती केवळ एकमेकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे. एकत्र असणं म्हणजे एकाला अर्थ येणं. एखाद्या बेटावर एकाकी रॉबिन्सन क्रुसो असतो तेव्हा तो स्वतःचं एकाकी असणं आणि सामाजिक घटकाचं नसणं अनुभवतो. म्हणजे दुसऱ्याच्या ओढीतून समाजविषयक ओढ आपण व्यक्त करतो. आता दोन व्यक्तींच्या संबंधाला सामाजिक अर्थ येतो. मग दोन व्यक्ती, त्यांचा स्वभाव, त्यांच्या मनाची घडण, त्यांचे पूर्वायुष्य अशा अनेक गोष्टी जवळ येतात. हेही माझंच एक शरीर, माझ्याशिवाय बांधलेलं. असं एक नवं भान त्याला येतं. आपला संवाद शक्य आहे असं त्याला वाटतं. किंबहुना संवादात दोन घटकांचं निराळं अस्तित्व अध्याहृत असतं. तेही इथे नाही असं त्याला वाटतं. तुझी हाक मी आहे. तुझी हाक मी आहे आणि तुझं उत्तरही मीच आहे. परंतु माणसे संपूर्णपणे एकात्म होऊ शकत नाही. दुसरं अस्तित्व हे अपरिहार्य वास्तव आहे. तुझे हात माझे हात झाले तरी एकाकी वाटत राहतं. त्या एकाकीपणातून बाहेर येण्यासाठी देखील दुसऱ्याचा स्पर्श हवा असतो. एकाने दुसऱ्याचं असणं, दुसऱ्याने एकाचं असणं, यात कदाचित प्रत्येकाचं असणं सामावलेलं असेल. असणं म्हणजे अर्थपूर्ण असणं. परंतु तेथेच अस्तित्वाची पृथकता मान्य करावी लागते. एकात्मता, पृथकता यांच्यातील ताण काही कवितांमधून व्यक्त झाला आहे. योगभ्रष्टमधील स्त्रीला चेहरा नाही, तिच्या शरीराचं, अवयवांचं वर्णन कवीने केलेलं नाही. तिचं काही एक व्यक्तिमत्वही त्या कवितातून व्यक्त होत नाही. ती व तिचा परिसर याविषयीही काही नाही. कवी म्हणतो, कुठून कसा वाहत आला एक चेहरा, तो म्हणालो माझा. म्हणजे एका स्त्रीच्या संदर्भात काही जाणीवा कवीने व्यक्त केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे तिच्या सोबत असण्याची तो अपेक्षा करतो. दोघे असावी म्हणजे एक खाली कोसळला तर दुसरा हात देऊन कोसळलेल्या पहिल्याला वर उठवू शकतो. ही सोबत तो स्वतःच्या आत अनुभवतो. तू चालतेस माझ्या समवेत कोमल स्वप्नाप्रमाणे. सोबतीची ओढ असणे, सोबत आहे असं वाटणं आणि सोबत असणं, सोबत नसणं, या तीन भावानुभवांच्या छटा या कवितातून व्यक्त होतात. अत्यंत एकाकीपणाच्या नकारात्मक अनुभवातून असल्याच क्षणी हवे असतात तुझे हात. आपल्या किरट्या पायांना नसतो आधार कशाचाही. तू अशी आतून बाहेरून आहेस. मीही आहे तसाच नाही. इन आणि यांग एकमेकांहून पृथक तरीही परस्पर पूरक. एका संपूर्णाचे दोन एकात्म भाग. हे हात माझे, माझ्या हातात गुंफलेले, हेही माझंच एक शरीर. मी वेड्यासारखा हाक देत सुटतो. केव्हा तरी मी थांबतो, पण हाक देणं सुरूच असतं. ओठावर माझ्या दूध वाहे ओसंडून. म्हणजे आता ही सोबत नाळेसारखी नैसर्गिक बनते. स्पर्शासाठी आसुसलेले हात
सोबतीचीच अपेक्षा करत असतात. हात ही मानवी संबंधांची प्रतिमा आहे. दोन व्यक्तींमधले नाते, परस्परांशी संवाद, एकमेकांच्या संदर्भाने येणारे अस्तित्वभान हे सारच हात या प्रतिमेतून व्यक्त होते. आपण एकमेकांच्या जवळ असूनही किती एकाकी आहोत. एकत्र येण्यातच एकाकी होण्याची बीज असतील का? मी स्वतःला आता तुझ्यात सोपवतो आहे. तू मला संपव, विझव माझं अस्तित्व. तू आहेस भूक आणि तू आहेस माझं अन्न. तू आहेस माझं भस्म, माझी राख, माझा अंगारा आणि माझे विकल तळहात असहाय्य फडफडतात. वळतो, निघून जातो, पुन्हा परत येतो. मी पुन्हा पुन्हा परत येतो तुझ्याकडे. पुन्हा पुन्हा परत येणे अटळ आहे. तेच त्याच्या अस्तित्वाचे वळण आहे. स्वतःच्या काही कवितांतून स्त्रीची कोणती प्रतिमा आढळते, स्त्रीविषयक भावानुभूतीचे स्वरूप काय आहे, हे पाहण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तो अपूर्ण आहे याची जाणीव प्रस्तुत लेखकाला आहे. कविता म्हणजे कवीचं आत्मचरित्र नव्हे, पण त्याच्या आत्मानुभूतीचं चरित्र ती असण्याची शक्यता असते. विविध अनुभूती एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. समग्र अनुभवाच्या विश्वाचाच स्त्रीविषयक अनुभव हाही एक घटक असतो. तेवढ्या एकाच घटकाचा विचार करणे दुरापास्त असते याचीही जाणीव प्रस्तुत लेखकाला आहे. योगभ्रष्ट आणि शुभवर्तमान या दोन संग्रहातील काही कवितांतून अधोरेखित होणाऱ्या काही कवितांचा इथे स्त्री संदर्भात विचार केलेला आहे. यात्रा, अंतरयात्रा, स्वतःच्या कवितेतील स्त्रीविषयी वसंत आबाजी डहाके.